भारतीय रेल्वेने मुंबई लोकल ट्रेन प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा बदल केला आहे। मासिक ट्रेन पास बुकिंग करणे आता UTS ॲपवर उपलब्ध राहणार नाही। मात्र UTS ॲपवर अनारक्षित तिकीट बुकिंग करणे पूर्वीप्रमाणे सुरू राहील। मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांना आता सर्व नवीन पास बुकिंगसाठी रेल वन ॲप वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। रेल्वे सेवा एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्रित करणे हा यामागचा उद्देश आहे। रेल वन ॲप अनारक्षित तिकीटच्या डिजिटल खरेदीवर 3% सूट देत आहे। ही सवलत 14 जानेवारी 2026 ते 14 जुलै 2026 पर्यंत 6 महिन्यांसाठी वैध असेल। पूर्वी प्रवाशांना फक्त वॉलेटद्वारे केलेल्या पेमेंटवर 3% कॅशबॅक मिळत होता। मात्र सुधारित प्रणालीमध्ये ही सवलत थेट UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि इतर डिजिटल पेमेंट पद्धतींवर लागू होईल। हा निर्णय CRIS म्हणजेच सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टमला 30 डिसेंबर रोजी पत्राद्वारे कळवण्यात आला, ज्यामध्ये सॉफ्टवेअरची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत। UTS ॲपवर आता नवीन मासिक पास तयार केले जाणार नाही। मात्र जर तुम्ही हा बदल होण्यापूर्वीच UTS ॲपवर मासिक पास काढला असेल आणि TCने तिकीट तपासायला मागितले तर तुमच्याकडे असलेला पास तुम्ही दाखवू शकता, ते वैध असणार आहे। हा व्हिडिओ कसा वाटलाय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका।